लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरातील विविध भागातून मोपेड आणि मोटरसायकलची चोरी करून त्यांचा रंग बदलून विक्री करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी गजाआड केलाय। त्या दोघांच्या ताब्यातून 5,12,000 रुपये किमतीच्या 9 चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मोटरसायकल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करण्यात आली होती। या पथकानं गोपनीय माहिती मिळवत सापळा रचून 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। या कारवाईत 20 वर्षीय सिद्धांत किसन सपकाळे, 24 वर्षीय मोईन शाकीर अन्सारी या मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। या दोघांकडून 9 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केलेल्या असून या संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आलेला आहे। दरम्यान या सर्व संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सविस्तर माहिती दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता। त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं। हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते। अशा एकूण त्यांनी 9 गाड्या 2 व्हीलर जप्त केलेल्या आहेत। एकूण 5.5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे। सर हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।